जळगाव जिल्ह्यातील तरसोद या गावातील गणपती मंदिराला ऐतिहासिक वारसा आहे। आज श्रावण महिन्यातील मंगळवार आणि अंगारकी चतुर्थी असल्याने हा मुहूर्त तब्बल 21 वर्षांनंतर आलाय। त्यामुळे दर्शनासाठी भाविकांनी जळगाव जिल्ह्यातूनच नव्हे तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून येथे गर्दी केली आहे। भाविकांची मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करतो अशी आख्यायिका या गणपती बाप्पांची आहे। म्हणून सकाळपासूनच गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी भाविकांनी अक्षरशः रीघ लावल्याचं चित्र या मंदिरामध्ये पाहायला मिळत आहे। आणि अशा या भक्तिमय वातावरणामध्ये भाविकांसोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। पाहूया। आज अंगारिका चतुर्थी आणि सर्वात महत्त्वाचं म्हटलं म्हणजे श्रावण महिन्यातील मंगळवार आणि या मंगळवारी आज अंगारिका चतुर्थी आलेली आहे। देशभरामध्ये गणपती बाप्पाचं दर्शन सगळे भाविक घेत आहेत। आपण आहोत जळगाव शहरातील तरसोद या मंदिरामध्ये। या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हे प्राचीन मंदिर इतिहासकालीन मंदिर आहे। आपल्यासोबत काही भाविक जोडलेले आहेत, आपण ते त्यांच्याशी संवाद साधूया। ताई, काय सांगणार, आज अंगारिका चतुर्थी आहे आणि तुम्ही दर्शन घ्यायला आलेला आहात? मी यावलवरून आलेली आहे आणि मी असा म्हणजे दरवर्षी माझ्या पूर्ण परिवारासोबत श्रावण मासच्या म्हणजे आता ही मंगळवारची पण आली, मोठी चतुर्थी पण झाली आणि श्रावण मासची पण म्हटले म्हणजे मोठी झालेली। आता येथे काही म्हणजे मान मानले जातात, तर ते मी माझ्या भावाचाच मान मानला होता, ते माझा पूर्ण झाला, त्यामुळे मी इथे आलेली आहे। श्रावण महिना म्हटला की तो सणांचा वार, सणांचा महिना असं म्हटलं जातं आणि हे मंदिर खूप प्राचीन मंदिर आहे आणि खूप या ठिकाणी गर्दी असते। श्रावण महिन्यात तर खूपच गर्दी असते आणि भक्तांना पावणारा, नवसाला पावणारा असा एक गणपती याची एक व्याख्याता आहे। म्हणून आम्ही या ठिकाणी सहकुटुंब सहपरिवार इतक्या लांबून या ठिकाणी आलेलो आहोत। गणपती बाप्पाजवळ जी साकडं घालतात ती साकडं पूर्ण झाल्यानंतर, मनोकामना पूर्ण झाल्यानंतर भाविक या ठिकाणी नवस देखील फेडायला येत आहेत। जळगाव शहरातूनच नव्हे तर जिल्ह्यातून नव्हे तर राज्यभरातून या ठिकाणी भाविक आज आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी एकवटलेले पाहायला मिळत आहेत। मोठी गर्दी या ठिकाणी मंदिरामध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।